पुढे पण 2-2 महिने 1-1 महिना चालत राहते त्यांचं सोळा सोमवार. नमस्कार मंडळी, आमच्या शाळेमध्ये तुमचं स्वागत आहे. आमच्या शाळेचं नाव आहे निशा अँड मम्मी रेसिपी. तर आज सकाळचे 8 वाजलेले आहे. तर आमची खूप गडबड आहे. तुम्हाला वाटतं कसली गडबड? तर तुम्हाला माहितीच आहे माझी मैत्रीण वैशू, तर तिचा आज म्हणजे आज 16 सोमवारचं उद्यापन आहे. तर आज फायनली तिचे 16 सोमवार झालेले आहे. आज असं उद्यापन आहे. तर सकाळपासून मी तुम्हाला दुपारपर्यंत जे गोष्टी होतील, आता तिथे प्रसाद कसा करायचा, तो चुरम्याचा असतो प्रसाद, तो कसा बनवायचा, त्याचे लाडू कसे करायचे तेही सांगतील. एक ताई आहे, म्हणजे सविता ताईच येणार होत्या, पण थोडा प्रॉब्लेम असल्यामुळे त्या नाही येऊ शकल्या. तर देशमुख म्हणून ताई आहे, त्या करणार आहे. आम्ही सगळ्या मिळून प्रसाद बनवणार आहे. 5-6 वाजता लागतात त्याला. आणि आता रुद्रपूजा चालू आहे तिथे. रमण आणि वैशू बसले दोघं, मी तेही दाखवते. माझ्या इथून तिचं काही 10 मिनिटाचं अंतर आहे. तर मी तुम्हाला दाखवते ती पूजा कशी केली जाते. आज 16 सोमवारचं पूर्ण उद्यापन आणि दी पण येणार आहे. 16 जोड्यांमध्ये दीदीला पण सांगितलेलं आहे. मम्मी ते तर राहतीलच. मग चला मग तिच्याकडे. स्थापयामि स्वाहा स्वधायै नमः स्थापयामि स्थापयामि ओम भूर्भुवः स्वाहा स्वाहायै नमः स्थापयामि ओम भूर्भुवः स्वाहा मातृभ्यो नमः स्थापयामि ओम स्थापयामि भूर्भुवः स्वाहा लोकमातृभ्यो नमः लोकमातृभ्यामि स्थापयामि ओम भूर्भुवः स्वाहा धृत्यै नमः दुर्गेवाहयामि स्थापयामि ओम भूर्भुवः स्वाहा पुष्ट्यै नमः दुर्गेवाहयामि स्थापयामि ओम भूर्भुवः स्वाहा तुष्ट्यै नमः दुर्गेवाहयामि ओम स्थापयामि भूर्भुवः स्वाहा तर जो आपण होम करतो त्याची तयारी चालू आहे. जलमादाय शुभपुण्यदो अस्मिन् कर्मणि आचार्यादि ऋत्विग्वर्णं दिगरक्षणं पञ्चगव्यकरणं भूम्यादिपुण्डस्य देवतानां स्थापन हवनकाले अग्निप्रतिष्ठा रोहिताय देवते वृक्षाणामते नमो नमो भुवन्दै वारिवत्कृताय खदीनामते नमो नमो मन्त्रिणे पाणियाय वृक्षाणामते नमो नमो चर्घोकाय करन्ददबद्धीनामते नमो नमः कृष्णाय देवताभिरुत्तराम्पते नमः जामानाय व्यधियाम्पते नमो नमः गंगिने गवाय सेनानाम्पते नमो नमः निजरण्यानाम्पते नमः देवरञ्जयतायूनामते नमो नमः गंगिना इकोदिम जो 16 सोमवारचा उपवास होता, तर हे बघा असे हे कणिक असतं, याचं हे पीठ वेगळं असतं. तर हे बघा हे पूर्ण आम्ही दळून आणलेलं होतं छान. आता हे दुधात भिजवलं आम्ही. तर देशमुख ताई आहे, त्या खूप त्यांना रिक्वेस्ट केली आम्ही, तेव्हा त्या आलेल्या आहे फायनली. आणि तर बघा हा जो आपल्या गौऱ्या असतात त्याच्यातच हा भाजायचा असतो. तर जेही 16 सोमवार करत असतील त्यांना कदाचित माहिती असेल. तर हे बघा ही पूर्ण याच्यातच भाजलं जातं. तर एवढे आम्ही केले मिळून, मावशी आणि मी. या मावशी आहे, तिच्या चुलत सासूबाई आहे, आणि ह्या जाऊबाई आहे तिच्या मोठ्या सख्या, ह्या चुलत आहे. तर आता इकडे आमचं गुळाचं चालू आहे, कारण की तूप टाकून पूर्ण पाक पण पूर्ण रोट जे आपलं आहे ते भाजून घेतलं. तर बघा असं मिक्सरमध्ये दळून घेतलेलं आहे. हे बघा अजून थोडं अर्धा आहे, तर मावशी घेऊन गेल्यावरती दळायला. तर इकडे तुम्हाला दाखवते मी हा जो आहार आहे गौरीचा, तर त्याच्यात बघा तूप आणि गूळ असं किसून टाकलेलं आहे. गुरुजीने बघा किती सुंदर असं पिंड डेकोरेशन फुलांचं किती छान केलेलं आहे बघा. बघत राहावं, इतकं छान असं प्रसन्न वाटतंय. हे बघा मी फायनली घरी आलेली आहे. तुम्हाला वाटत असेल काही मी प्रसाद झाला आणि डायरेक्टली घरी आली, तर आता माझ्याकडे बिलकुल वेळ नाही आहे. खूप मी आता हॉलमध्ये थांबली होती. आता संध्याकाळचे 6 वाजलेले आहे. तर हे बघा ही साडी मला वैशूने घेतली आणि मी पण वैशूला साडी घेतलेली आहे. तर आम्ही आज दोघी सेम साड्या नेसणार आहोत. तर हे बघा ही साडी मस्त छान मी आता नेसणार आहे. इथे असा पॅच लावलेला आहे. हे सीमाने ब्लाऊज शिवलंय माझं, खूप छान शिवलं. तर हे बघा फायनल लुक माझा असा आहे. छान मी अशी काठपदराची साडी आहे ही. असं ब्लाऊज शिवलंय, बॅकने पॅच लावलं तर हा मी एक, आणि बघा इथे बाई अशी शिवली फुगाबाई, आणि झटपट अशी मेहंदी काढली तुम्ही त्यासाठी ठेवलं, आणि अशा बँगल्स घातलेल्या आहेत. तर फायनली मी रेडी झालेली आहे. आता खूप लेट झाले, 6:30 झालेले आहे. जेवढ्याही जोड्या बसवायच्या आहे. परत दीदी पण आली, दीदी मम्मीकडे उतरली आहे. ओम आलेला आहे. आता हे सगळं मम्मी ते सगळेजण येतील. ती जो 16 सोमवारचा शेवटचा एक भाग असतो, संध्याकाळची पूजा असते, तो भाग घेऊन जावा लागतो, सगळा नैवेद्य घेऊन जावा लागतो. तर ती घेऊन गेलेली आहे. तर आता मी पण तिकडे निघते. हॉलवर काय तयारी चालू आहे, मला रांगोळ्या काढायची आहे. चौरंगाच्या भोवती 16 जोड्यानंतर बसावं लागेल. वैशू आता जेव्हा येईल पूजा करून तेव्हा ती म्हणजे बोलणार नाही, तिला मौन धारण करावं लागेल. तर आता मी निघते आणि पुढे दाखवते.
मी सगळी मध्ये तयारी केलेली आहे, सगळे पाट लावलेले आहे, बाहेर अशी रांगोळी काढलेली आम्ही. तुम्हाला मध्ये दाखवते बघा, मी रांगोळी काढली, सगळे चौरंग ठेवलेले इथे. तर बघा हे पूर्ण असे लावा लागतं. ह्या 16 जोड्या ज्या असतात त्या अशा इथे बसणार आहे. इथे ही जी 17वी जोडी बसते म्हणजे वैष्णू ते बसते. तर हे बघा ह्या रांगोळी काढून झालेली आहे सगळी. इथे डेकोरेट बघा भोले बाबांचं किती छान दिसतंय. बघा वैशू आणि माझी तुम्हाला बोलली ती साडी सेम आहे दोघींची. तर तुम्हाला दाखवते मी माझा पण लुक. तर हे बघा आम्ही दोघी सेम दिसतो दोघीजणी. तर आता